सध्या विदर्भामध्ये उष्णतेची कडक लाट सुरू असून आज नवतापाचा दुसरा दिवस आहे। काल जेव्हा पहिला दिवस होता तेव्हा विदर्भाचं तापमान हे 47.6 अंश सेल्सिअस ब्रह्मपुर येथे नोंदवलं गेलं। नागपूरमध्ये देखील 46.5 अंश सेल्सिअस काल तापमान होतं। आज देखील 45, 46 आणि 47 या घरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तापमान राहण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर आज विदर्भात 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामध्ये अमरावती असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल आणि गडचिरोली असेल या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आहे। तर नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट आहे। सकाळचं 9 वाजताच्या सुमाराचं हे जर का तुम्ही चित्र बघितलं नागपूरच्या रस्त्यावर तर आपण बघू शकतो की सकाळपासून उष्णतेच्या लाटेचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। उन्हाच्या झळा नागपूरकरांना सहन कराव्या लागतात। त्यामुळे अनेक असे नागपूरकर जेव्हा जे बाहेर निघतात तेव्हा स्वतःचं शरीर पूर्णतः झाकून निघतात। आणि या मीटरमध्ये जे आपल्या हातामध्ये जे टेम्परेचर मीटर आहे या टेम्परेचर मीटरमध्ये जो पारा आहे हा देखील साधारण 40 अंश सेल्सिअस सकाळी 9 वाजता दाखवतो। त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की जर का सकाळला 40 अंश सेल्सिअसचं जर का तापमान राहत असेल तर मग दुपारची काय परिस्थिती असेल। दुपारच्या वेळेला नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे। सोबतच ते बेवारस नागरिक आहे जे रस्त्याच्या कडेने बसून राहतात त्यांची देखील धरपकड सुरू आहे। सोबतच वेगवेगळ्या उपाययोजना प्रशासनाने केलेल्या आहे। मात्र विदर्भामध्ये जे मागच्या 15 दिवसापासून उष्णतेची लाट आहे ती आज तागायत आहे। नागपूर वेधशाळेने देखील सांगितलं की याआधी देखील अनेक उष्णतेच्या लाटा आल्या, मात्र त्या 4-5 दिवस एक आठवडा राहतात। यावेळेस सलग 3ऱ्या आठवड्यापर्यंत आता ही उष्णतेची लाट पोहोचलेली आहे आणि पुढच्या आणखी 5 ते 6 दिवस ही उष्णतेची लाट कायम असणार आहे। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण उष्णतेच्या लाटेमुळे नागपूर असो किंवा विदर्भातील वेगवेगळ्या जिल्हा असो इथलं जे जनजीवन आहे ते मात्र विस्कळीत झालेलं आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।